Hello friends, observe this picture in which the equation is given. The sum of two numbers is a 4. We are considering those numbers x and y. So the equation is x plus y is equal to 4. Here these two are the variable containing terms and the degree of each term is a 1. So this one is a linear equation which is in two variable. Okay, already आपण या संदर्भात डिस्कशन केलेलंच आहे. And look at this coordinate system in which a straight line is there, and this is the graph of x plus y is equal to 4. The equation of x plus y is equal to 4. That means the graph of linear equation in two variable is a straight line. बघा मी काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या इक्वेशनचा जो ग्राफ असतो तो काय असतो, स्ट्रेट लाईन असतो. ऑलरेडी वी स्टडी इन 9th स्टँडर्ड. ओके, इथं मी एक ॲक्टिव्हिटी देतो. त्या ॲक्टिव्हिटी बघा. दीज आर द ऑर्डर्ड पेअर्स. यू हॅव टू फाइंड out of these 7 pairs which satisfies the given equation. Okay, this is the activity. And then the graph of this ordered pair is a point. Suppose this is a A, B, C, D, E, F, G. And one more thing you have to complete in this activity, that you have to represent these points whose coordinate is a 0, 2, such points whose coordinate is a 1, 4, such points you have to represent on this coordinate system. Then find your conclusion. Okay, लक्षात येते का बघा मी काय म्हणतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन आहे. आणि तुम्हाला इथे एक ॲक्टिव्हिटी मी सांगत आहे. हे जे ऑर्डर्ड पेअर आहे त्यांना आपण ऑर्डर्ड पेअर म्हणतो. हे जे ऑर्डर्ड पेअर आहे म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू, यापैकी कोणता ऑर्डर्ड पेअर दिलेल्या लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचं सॅटिस्फॅक्शन करतो याचा अर्थ, आता पहिल्या पेअरच्या बाबतीत जर आपण विचार केला, जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट केला, वायची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केला, देन एल एच एसला तुम्हाला त्या दोन्हीचा सम येणार आहे 3, आर एच एसला आहे 4. म्हणजे दोन्ही जे साईड्स आहेत ते सेम येत नाहीत. म्हणजे दिस ऑर्डर पेअर नॉट सॅटिस्फाय द गिवन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लक्षात घ्या. इन दिस सेम वे यू हॅव टू फाइंड विच पेअर सॅटिस्फाय द गिवन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हेच जे ऑर्डर पेअर आहेत याचा जो ग्राफ आहे, तर याचा जो ग्राफ आहे तो असणारा पॉईंट डी ते तुम्हाला ह्या कोऑर्डिनेट सिस्टममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तुम्ही हे जे कोऑर्डिनेट सिस्टम आहे ते ग्राफ पेपरवरती काढा, प्लेन पेपरवरती काढू नका. यू हॅव टू ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टम ऑन अ ग्राफ पेपर ओनली. ओके, आणि कोऑर्डिनेट सिस्टम कसं काढायचं या संदर्भात तुम्ही 9th मध्ये स्टडी केलेलंच आहे. व्हर्टिकल ॲक्सिस इज अ वाय ॲक्सिस अँड हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज अ एक्स ॲक्सिस. ओके, स्केल पण हे चूज करा. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. कंपल्सरी नाही, पण हे कन्व्हिनियंट होईल आपल्याला. ओके, नाही ग्राफ काढण्यासाठी. सो यू हॅव टू चूज द स्केल ऑन बोथ द ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके, मग हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. मग तुमचं कन्क्लुजन काय आहे बघा. मग आपण डिस्कशन करू. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. मग ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर व्हिडिओ रिस्टार्ट करा. ओके, वेलकम. मला वाटतं तुम्ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली असेल. आता मी सुद्धा ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करतो. मग तुम्ही काढलेलं कन्क्लुजन आणि इथं येणारा कन्क्लुजन आपण बघू. ओके, द फर्स्ट ऑर्डर पेअर इज 2 and 1. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. दिस ऑर्डर पेअर नॉट सॅटिस्फाईंग द given equation. Okay, because the sum of these two is a 3 in the equation. Sum of these x and y is a 4. Okay, here the sum of x and y is a 4. So this order pair satisfies the given equation. What is about this third one?
the sum of these two is a 4, so this one is also satisfying the given इक्वेशन. लक्षात येतं? मला वाटतं तुम्ही पण हे या पद्धतीनं ऑर्डर पेअर हे सॅटिस्फॅक्शन करतात हे तुम्ही ओळखला असेल, ओके नाही. द सम ऑफ दीज टू इज नाउ 2, सो दिस ऑर्डर पेअर नॉट सॅटिस्फाइंग द गिवन इक्वेशन. What is about this one? Sum is 5, the sum is 4, yes, this satisfies. And again in last one again sum is a 4, 4 plus 0, this is 4, so this one is satisfying the given linear equation. Okay, in this 7 order pairs, 4 order pairs satisfying the given linear equation in 2 variable. Actually for this equation there are infinite order pair which satisfying the equation. याच्यासाठी इन्फायनाईट पेअर असतं, कारण तुम्ही स्टडी केलेलंच आहे. द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आर इन्फायनाईट. ओके, इथं आपण काही पेअरच्या संदर्भात डिस्कशन केलेलं आहे. ॲक्टिव्हिटीमधला हा पहिला पार्ट होता. याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचे होते की कोणते पेअर सॅटिस्फाय करतात. ओके, आणि सेकंड पार्ट होता ॲक्टिव्हिटीमधले यू हॅव टू प्लॉट दिस पॉईंट ऑन अ कोऑर्डिनेट सिस्टम. ओके, 2,1 ऑलरेडी तुम्ही 9th स्टँडर्डला स्टडी केलेलंच आहे. बोथ आर पॉझिटिव्ह, दॅट मीन्स इट इज इन अ फर्स्ट क्वाड्रंट. मग आपण ते रिप्रेझेंट करू. एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 1. तुम्ही ग्राफ पेपरवरती हे काम पूर्ण करायचं आहे. दिस इज द पॉईंट ए. ओके, 2,2, एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस 2, दिस वन इज अ पॉईंट बी. 3,1, the x coordinate is a 3, y coordinate is a 1, ग्राफ वरती आला. ओके, नेक्स्ट 0,2, the x coordinate is a 0 origin and y coordinate is 2, म्हणजे हा y ॲक्सिस वरती आला पॉईंट. डी पॉईंट हा y ॲक्सिस वरती आला. ओके, नेक्स्ट ई पॉईंट 1,4, x ॲक्सिस कोऑर्डिनेट 1 आहे, 4 आहे. This one is a point E. F1, 3. This is the point F. या पद्धतीने तुम्हाला रिप्रेझेंट करायचे होते. 4, 0, एक्स ॲक्सिस वरचा कोऑर्डिनेट आहे 4 आणि वाय ॲक्सिस वरती 0, म्हणजे दिस पॉईंट G lies on a x axis at which the coordinate is a 4. Okay, the name of this point is a yes, this is a C point, 3,1 C point, and last one this is a G point. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे कम्प्लीट करायचं होतं. आणि इथं कन्क्लुजन काय निघतं बघा. दिस इज द ग्राफ ऑफ द गिवन इक्वेशन अँड द पॉईंट E, F, G, B and C, these are lies on the graph, and remaining point A, D, A and D are not lies on a graph. कुठलं बघू, आणखीन एक आहे बघा. दिस इज E, D and A, हे तिन्ही पॉईंट ग्राफवरती नाही, बाकीचे सगळे पॉईंट ग्राफवरती आहेत. म्हणजे इथं का परत आपण इकडं कम्पेअर करू शकतो. B, C, F, G, E नाही बरं, B, C, F, G, म्हणजे जे सॅटिस्फाय करत होते इक्वेशनला ते लाईज ऑन द ग्राफ, आणि जे ऑर्डर पेअर सॅटिस्फाय केले नाही ते त्या ग्राफवरती नाही. हे कन्क्लुजन आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं आपण काय काय डिस्कशन केलं बघा. द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल इज अ स्ट्रेट लाईन, अँड जे ऑर्डर पेअर ह्या इक्वेशनचे सॅटिस्फाय करतात ते त्या ग्राफवरती रिप्रेझेंट करतात. म्हणजे ते त्याचे जे पॉईंट्स आहेत ते ग्राफवरती असतात, लक्षात घ्या. आता याच्यावरून सपोज द एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, मग हे जर इक्वेशन दिलं असेल तर तुम्हाला जर याचा ग्राफ काढायचा असेल तर काय करावं लागेल. थिंक अबाउट दिस. वन सेकंड, आय विल रिपीट द क्वेश्चन. The given equation is x plus y is equal to 3, and if question is that you have to draw the graph of this equation, then which thing you have to find. Okay, think about this.
then we will discuss about the graphical method for solution of a simultaneous equation. अपेक्षा करतो तुम्ही या बाबतीत विचार केलेला असणार. ओके, मग या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला याचे 3 सोल्युशन फाइंड आउट करावं लागते. बरोबर आहे. याचे सोल्युशन्स पहिल्यांदा फाइंड आउट करू. द इक्वेशन इज सम ऑफ 2 नंबर्स इज अ 3. मग 2 नंबरचा सम 3 येण्यासाठी ते नंबर 0, 3 पण असू शकतं. दिस इज वन ऑफ द सोल्युशन. ओके, देन आफ्टर 3, 0, now 1, 2, the sum of these two is a 3. Next 10 minus 7, यांचा पण सम 3 येणार आहे. नेक्स्ट 1.75 and second one is a 1.25. the sum of these two numbers are also 3, so this one is also satisfying the given equation. Next 100 and minus 97. ओके, या दोन्हीचा देखील जो सम आहे, बेरीज आहे, ते 3 येत आहे. आता इथं ग्राफ काढण्यासाठी काय करायचं त्या संदर्भात आपण डिस्कशन करत होतो. दिस वन इज द गिवन इक्वेशन. मग त्याचे ग्राफ काढण्यासाठी हे जे ऑर्डर पेअर आहे जे सॅटिस्फॅक्शन करतात ते तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टममध्ये रिप्रेझेंट करावं लागते, प्लॉट करावं लागते. ओके, मग त्याच्यासाठी ह्याचा जो ग्राफ असतो तो आपण डिस्कशन केलेला आहे. द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इज अ स्ट्रेट लाईन. आणि एक स्ट्रेट लाईन, एक निश्चित निर्दिष्ट पर्टिक्युलर स्ट्रेट लाईन काढायचं असेल तर आपल्याला मिनिमम 2 पॉईंट्सची आवश्यकता आहे. जर एकच पॉईंट असेल तर त्याच्यातून इन्फायनाईट एकच जर पॉईंट तुम्ही प्लॉट केला तर हाऊ मेनी लाईन्स विल पास थ्रू, इन्फायनाईट लाईन्स विल पास थ्रू. ओके, म्हणून एक पॉईंट तुम्ही प्लॉट करून एक पर्टिक्युलर लाईन काढू शकत नाही. सो यू हॅव टू प्लॉट हाऊ मेनी पॉईंट्स, मिनिमम 2 पॉईंट्स. मग इथं मी 6 ऑर्डर पेअर मी इथं फाइंड आउट केलेले आहेत ज्याला एक गिवन इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. मग याच्यापैकी जर मी याचा जर विचार केला 100, -97, मग हे पॉईंट आपल्या ग्राफवरती काढता येणार नाही कारण ह्याला लिमिटेशन्स आहेत. कारण आपण कोऑर्डिनेट सिस्टममध्ये स्केल काय घेणार आहे, ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे कन्व्हिनियंट आहे म्हणून घेणार आहे. म्हणून ह्या स्केलनुसार तुमच्या पेपरवरती हे नंबर्स दाखवता येणार नाही. सो म्हणजे इथं मला काय सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही ऑर्डर पेअर सिलेक्ट करता, ह्याचे सोल्युशन काढता, तेव्हा ते सोल्युशन तुमच्या ग्राफ पेपरचे लिमिटेशन जे आहेत ते लिमिटेशनचा विचार करून चूज करायचे. लक्षात घ्या, बरोबर आहे. इन्फायनाईट सोल्युशन असतात. कोणतंही सोल्युशन आपण लिहून ते ग्राफवरती रिप्रेझेंटेशन करणं थोडंसं किचकट काम आहे. मग आता हे बघा, ह्याच्या बाबतीत जो विचार करा, द सम ऑफ दिस टू इज ऑल्सो 3, बट 1.75 या ग्राफवरती आपण 1.7 रिप्रेझेंट करू शकतो ग्राफ पेपरवरती. आता हा प्लेन पेपर आहे. ओके, मग 1.75 घेण्यासाठी थोडंसं परत काय होणार, अप्रॉक्सिमेटली घ्यावं लागेल. मग अशा पद्धतीचे आपण त्याचे जे ऑर्डर पेअर आहेत आपण घेणार नाहीत, यांचा विचार करणार नाही. लक्षात घ्या. मग हे जे ऑर्डर पेअर आहेत हे आपण रिप्रेझेंट करू शकतो आपल्या ग्राफवरती, हे इझिली रिप्रेझेंट करू शकतो. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही असं ग्राफ काढता, ते ऑलरेडी आपण 9th डिस्कशन केलेलंच आहे, मॅथ्स 2मध्ये. मग जेव्हा आपण लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचा ग्राफ करतो त्यावेळी त्याचे जे ऑर्डर पेअर आहेत सॅटिस्फॅक्शन करणारे ते अशा पद्धतीनं असायला पाहिजे की ते आपण इझिली ग्राफ पेपरवरती रिप्रेझेंट करू शकू. ओके, 0,3 आता मी रिप्रेझेंट करतो बघा ग्राफ पेपरवरती. यस, एक्स ॲक्सिस coordinate is a 0, x coordinate is a 0 and y coordinate is a 3. this is on a y axis. हा पॉइंट जे ब्लॅक मार्करनं रिप्रेझेंट केला बघा. नेक्स्ट 3,0, x coordinate is a 3 and y is a 0 means it lies on a x axis. 1,2. आता 2 पॉईंट मिळाले की आपण लाईन काढू शकतो. 1 मोर तुम्ही घेऊ शकता, नाही घेतलं तरी काही अडचण नाही. पण ते डिस्कशन मी पुढील व्हिडिओमध्ये करणार आहे जिथं आपण विल डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट 1.5.
2. तिथं आपण डिस्कशन करणार आहे. इथं मला 2 पॉईंट सफिशियंट आहे. ओके, दिस इज द ग्राफ ऑफ द इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 3. मग अशा पद्धतीनं आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ काढणार आहे. लक्षात येते का बघा. 1 सेकंड रिपीट. This is the given equation and question is that you have to draw a graph of this one. For that purpose we are finding the 2 order pairs which satisfy the given equation, and we are plotting 2 points on a coordinate system and joining them we will get the straight line, and that straight line is the graph of given equation. Okay. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफ मेथड हे आपण इथं डिस्कशन करणार आहे. ओके. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. दिस इज द लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल. ओके. a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. This one is another equation. When we are thinking these two equation at the same time, it is a simultaneous equation. Okay. बघा, हा सायमल्टेनियस इक्वेशनचा जनरल फॉर्म झाला. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन जेव्हा आपण ग्राफ मेथडनं सॉल्व्ह करतो तेव्हा काय करावं लागणार आहे. या फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ काढा. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि ग्राफ कसं काढायचं ते आपण डिस्कशन केलेलंच आहे. ड्रॉ ग्राफ ऑफ सेकंड इक्वेशन. ओके. अगेन यू आर गेटिंग अ स्ट्रेट लाईन, म्हणजे स्ट्रेट लाईन मिळेल, स्ट्रेट लाईन मिळेल, आणि त्या दोन्ही स्ट्रेट लाईनवरून आपण दिलेला जो सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याचं जे आन्सर आहे ते आपण लिहू शकतो. ओके. सो फॉर एक्झाम्पल x प्लस वाय इज इक्वल टू 3, x minus y is equal to 0. This is the given simultaneous equation. Okay. मग याचं सोल्युशन करू आपण. x प्लस वाय इज इक्वल टू 3 याचे ग्राफ करण्यासाठी मगाशीच आपण डिस्कशन केलेलं आहे. फॉर द फर्स्ट इक्वेशन फाइंड 3 ऑर्डर पेअर्स. ओके. अदरवाइज वी नीड ओनली 2. इथे मी 3 घेऊ लागलो. The sum of 2 numbers is a 3. मग ऑर्डर पेअर 20 मायनस 17 चालेल का हे. कारण ग्राफ पेपरवरती हे जर आपण स्केल ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 घेतलं तर हा पॉईंट रिप्रेझेंट करता येत नाही, म्हणून हे ऑर्डर पेअर नको. ओके. 1.5 1.5 यस घेता येईल, काय प्रॉब्लेम नाही. 2,1. ओके. अगेन 2/3 1/3 हे सोल्युशन होणार नाही. 7/3 2/3 ह्या दोन्हीचा सम 3 येईल. मग असे जर पेअर घेतला तुम्ही ऑर्डर पेअर, हे सुद्धा आपण ग्राफ पेपरवरती रिप्रेझेंट करताना अडचण येतील. 7/3 अगेन यू हॅव टू कन्वर्ट दिस वन इनटू डेसिमल फॉर्म, आणि तो डेसिमल फॉर्म कसा येणार आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यावं लागणार आहे. ओके. म्हणून या पद्धतीचे व्हॅल्यू आपण घेणार नाही. ओके. हे दोन्ही आपण रिप्रेझेंट करू शकतो, हे दोन असू. नेक्स्ट द सेकंड इक्वेशन x मायनस वाय इज इक्वल टू 0. बघा, सायमल्टेनियस इक्वेशन आपण ग्राफ मेथडनं सोल्युशन करणार आहे. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतात. हा एक लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, दिस वन इज अ लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. मग याचं पण ग्राफ काढा, याचे पण ग्राफ काढा. आणि ग्राफ काढण्यासाठी काय करावं लागणार आहे,
मागाशीच आपण डिस्कशन केलेलं, 2 ऑर्डर पेअर फाइंड आउट करा विच सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन. फॉर दिस वन ऑल्सो यू हॅव टू फाइंड द 2 ऑर्डर पेअर्स विच सॅटिस्फाय इन द गिवन equation. Okay, x minus y is equal to 0 means the difference between x and y is 0. That means here the x and y both are the same numbers. 0 कधी येणार, मग हे दोन्ही सेम असलं. सो ऑर्डर पेअर 100 घेतलं तरी x पण 100 y पण 100 घेतलं तरी द डिफरन्स बिटवीन दिस टू इज 0. सो दिस इज अ वन ऑर्डर पेअर विच सॅटिस्फाय इन द गिवन इक्वेशन. पण परत एकदा हे आपल्याला ग्राफ पेपरवरती घेता येणार आहे का, नाही. म्हणून आपण ग्राफ पेपरचा लिमिटेशनचा विचार करूनच आपण व्हॅल्यू घेणार आहोत, लक्षात घ्या. यस, तुम्ही सांगू शकता. यस, इट इज अ 2,2 3,3 0,0. we can represent these ordered pairs on a coordinate geometry, so we choose these pairs. Okay, आता आपण कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करू. तुम्ही हे कोऑर्डिनेट सिस्टम ग्राफ पेपरवरतीच काढायचं आहे. प्लेन पेपरवरती, रोलिंग पेपरवरती कोऑर्डिनेट सिस्टम काढू नका. द वर्टिकल ॲक्सिस इज अ वाय ॲक्सिस, वाय डॅश, त्याला परपेंडिक्युलर असणार आहे एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ऑल दीज ॲक्च्युली हे सगळे फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येतात, म्हणून आपण फर्स्ट क्वाड्रंट मोठा दाखवलं चाललं असतं. राहू दे. दिस वन इज द ओरिजिन. ग्राफ पेपरवरती काढायचं आहे असं तुम्ही अंदाजे काढलं तर ग्राफ ॲक्युरेट येत नाही, लक्षात घ्या. इथे एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून मी सॉल्व करून देऊ लागलो. ग्राफ पेपरचा वापर तुम्ही करा. ओके, one more thing. First you have to write the scale on both axes. On both axes 1 centimeter is equal to 1 unit. This is the scale. First equation साठी 1.5 1.5 1.5 1 आणि इथे 2 आहे. On the graph paper you can take accurately it is 1.5 1.5. it is in the first quadrant at this position. Okay, second one 2 1, this is 2 and y coordinate is 1. आणि 2 पॉइंट मधून एक आणि एकच लाईन जातो, 1 and only 1. this line is a graph of first equation, that is x plus y is equal to 3. तसंच तिथे इक्वेशन लिहायचं x plus y is equal to 3. ग्राफ पेपरवरती तुम्ही फक्त पेन्सिल यूज करणार आहे, कुठल्याही कलर पेन वगैरे यूज करू नका. परीक्षेच्या दृष्टीने आपण विचार करणार आहे पेन्सिलचाच वापर करायचा ग्राफ पेपरवरती. फॉर द सेकंड वन x minus y is equal to 0 0 0 origin. one more point 3,3 3 3. Okay, the straight line is a graph of x minus y is equal to 0. आता या कोऑर्डिनेट सिस्टममध्ये आपण दोन्ही लिनियर इक्वेशन इक्वेट करायचं, म्हणजे दिस सायमल्टेनियस इक्वेशनचा आपण दोन्हीचा ग्राफ काढलेला आहे. आता याची जो आन्सर आहे, सोल्युशन आन्सर मीन्स द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, तो कसं फाइंड आउट करणार आहे. ओके, हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, हा इंटरसेक्टिंग पॉइंट इट लाइज ऑन both the lines. So you have to write the coordinate of this intersecting point. Yes, on x-axis it is 1.5 and असं जर तुम्ही ग्राफ पेपरवरती काही प्रॉब्लेम्स येणार नाही, it is also 1.5. The coordinate of this intersecting point is 1.5 comma 1.5 and this satisfy
the first equation as well as the second equation. So this is the solution of given simultaneous equation. You have to write in fourth quadrant answer 1.5, 1.5. Okay, in this way we are going to solve the simultaneous equation by graphical method. बघा काय करायचं आहे, पहिला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ काढा, दुसरा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ काढा. ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला असं त्याचे ऑर्डर पेअर फाइंड आउट करायचे जे सॅटिस्फाय करतात इक्वेशनला. आणि ग्राफ काढल्यानंतर जो इंटरसेक्टिंग पॉईंट असतो तो इंटरसेक्टिंग पॉईंट्स हे खूप महत्त्वाचं आहे. काही विद्यार्थी खूप वेळा मी ऑब्झर्व केलं की हे विसरतात लिहायला. दिस इज द सोल्युशन. राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट आणि ते कोऑर्डिनेट म्हणजेच गिवन सायमल्टेनियस इक्वेशनचे ते आन्सर असतो, रूट्स असतात. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे प्रॅक्टिस सेट आहे ते प्रॅक्टिस सेट 1.2 मधले जे एक्झाम्पल्स आहेत मग ते कसं सॉल्व करायचं ते मी ग्राफ पेपरवरती तुम्हाला सॉल्व करून व्हिडिओ सेंड करतो ग्रुपला. ओके, इथं आपण डिस्कशन केलं की सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडनं सॉल्व करण्यासाठी काय करायचं असतं. ओके, आणखीन बघा, this is a simultaneous equation. When you solving this equation by graphical method, at that time the both lines are each and every time not in the form of like this. दरवेळेस ते इंटरसेक्टिंग लाईनच असतात असं नाही, लक्षात घ्या मी काय म्हणू लागलो. जेव्हा एखादा सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही ग्राफिकल मेथडनं सॉल्व करता तेव्हा दोन्ही इक्वेशनचे जे ग्राफ आहेत ते असं इंटरसेक्टिंग असेल. आणखीन एक पॉसिबिलिटी आहे, सपोज एकाचा ग्राफ असा आला आणि सेकंड वन इज या पद्धतीनं आला, पॅरलल आले पण इंटरसेक्ट न करणारे लाईन्स आहेत. मग इथं ही एक पॉसिबिलिटी आहे. वन मोर पॉसिबिलिटी तुम्ही विचार करू शकता, सपोज हे फर्स्ट वन आहे, फर्स्ट वनचा ग्राफ आहे आणि सेकंड वनचा ग्राफ देखील त्याच्यावरती ओव्हरलॅपिंग असा. दिस इज द थर्ड पॉसिबिलिटी. सायमल्टेनियस इक्वेशन जेव्हा तुम्ही ग्राफिकल मेथडनं सॉल्व करता, you will get the nature of graph like this, otherwise parallel lines, otherwise both lines are overlapping lines. When they are intersecting, the solution of the given simultaneous equation is the coordinate of this intersecting point. So this equation having one and only one solution. Here there is a no intersecting point. This equation have no solution. याला उत्तरच नाही, कारण इंटरसेक्टिंग पॉईंटच नाही, म्हणून याला आन्सरच नाही. इथं मात्र ईच पॉईंट हा इंटरसेक्ट झालेला आहे ओव्हरलॅपिंग लाईनवरती. सो प्रत्येक पॉईंटचा जो कोऑर्डिनेट आहे तो ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचा सोल्युशन असतो. म्हणजे इथं सोल्युशन्स किती आहेत, इन्फानाईट. असे जर ग्राफ मिळाला, असं ग्राफ मिळाला तर सोल्युशन किती असतं, वन अँड ओनली वन. इथं जर सोल्युशन असे जर ग्राफचं नेचर असेल तर सोल्युशन झिरो, म्हणजे एक पण सोल्युशन नसतं. इफ द नेचर ऑफ ग्राफ इज लाईक दिस, देन हाऊ मेनी सोल्युशन इट हॅव इन्फायनाईट सोल्युशन्स. ओके, आता क्वेश्चन इज दॅट असा ग्राफ कधी मिळेल, असा ग्राफ कधी मिळेल, असा ग्राफ कधी मिळेल, हे आपण गिवन सायमल्टेनियस इक्वेशन फक्त ऑब्झर्वेशन करून सुद्धा डिसाईड करू शकतो. ते कसं, त्या संदर्भात इथं आपण डिस्कशन करणार आहे. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अ सायमल्टेनियस इक्वेशन, that is x plus y is equal to 10, x minus y is equal to 7. Okay, example second, x plus y is equal to 10, x minus y is equal to x plus y is equal to 7. And the third example, x plus y is equal to
10. Second equation is 2x plus 2y is equal to 20. जेव्हा तुम्ही हे फर्स्ट इक्वेशन जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे, जेव्हा तुम्ही हे ग्राफिकल मेथडने सॉल्व करता तुम्हाला जे 2 लाईन्स आहेत असे इंटरसेक्टिंग लाईन्स भेटणार आहे या पहिल्या इक्वेशनसाठी. ओके. फॉर द सेकंड वन तुम्हाला असे 2 पॅरलल लाईन्स भेटणार आहेत. अँड फॉर थर्ड वन दुसरा लाईन पण त्याच्यावरतीच ओव्हरलॅप झालेला तुम्हाला मिळणार आहे. ओके. दॅट मीन्स फॉर दिस फर्स्ट इक्वेशन one and only one solution. The second equation having no solution. For third one having infinite solution. हे आपण ऑब्झर्वेशन सुद्धा हे ग्राफ न काढता सुद्धा ह्या दिलेल्या इक्वेशन वरती फाइंड आउट करू शकतो. कसं बघा, हियर द कोएफिशिएंट ऑफ x and coefficient of x in second equation. In first equation it is 1, in second equation also 1. If you compare the given simultaneous equation to this general equation, then a1 upon a2 it is 1 upon 1. बघा मी काय म्हणतो, ह्या जनरल इक्वेशनशी जर तुम्ही हे दिलेला सायमल्टेनियस इक्वेशन जर कंपेअर केला तर इथं a1 ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे, a2 ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे. द रेशो ऑफ a1 upon a2 is 1:1. Second, b1 upon b2 find out करा. b1 means the coefficient of y in first equation and b2 means the coefficient of y in second equation. तुम्ही नंबर देऊन कंपेअर करू शकता. दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस वन इज द सेकंड इक्वेशन. ओके. दिस वन b1 plus 1, b2 it is a -1. मायनस आपण डिनॉमिनेटरला न घेता न्यूमरेटरला किंवा सेंटरला घेतो. ओके. दिस इज b1 upon b2. Here these two ratios are not equal. This one is a positive, this one is a negative. So a1 upon a2 is not equal to b1 upon b2. If in the given simultaneous equation these two ratios are not equal, then this equation having one and only one solution. बघा ह्या दोन्ही रेशोवरनं आपण डिसाइड करू शकतो की त्या सायमल्टेनियस इक्वेशनला किती सोल्युशन्स आहेत, म्हणजे ग्राफ ड्रॉ न करता. इथं कंपेअर करा. बघा इथं इक्वेशन काय, सम ऑफ 2 नंबर्स इज 10 अँड सम ऑफ 2 नंबर इज 7. ज्या दोन संख्यांची बेरीज 10 आहे 10 आहे त्याच दोन नंबरची जो सम आहे तो 7 असायला पाहिजे. आता हे लॉजिकली तुम्ही विचार करू शकता, ह्याला सोल्युशनच असणार नाही. ज्याचा सम 10 आहे त्याचा सम 10 तो निश्चितच असणार आहे, परत त्याचा सम 7 येणार नाही. सो याचा जर तुम्ही ग्राफ काढला, दिस वन इज सपोज दिस वन इज अ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन, जर ग्राफ काढला तर असं पॅरलल लाईन्स मिळतील, इंटरसेक्टिंग पॉईंट इज नॉट देअर. सो दिस इक्वेशन हॅविंग अ नो सोल्युशन. आता इथं जर रेशो या इक्वेशनशी तुम्ही कंपेअर करा. a1 upon a2 फाइंड आउट करा. a1 upon a2, यस इट इज 1 upon 1. लक्षात येतं. b1 upon b2, yes b1 upon 1 and 1, again it is 1 upon 1. That means these two equations are that these two ratios are equal. हे दोन्ही इक्वल आहेत. what is about the c1 upon c2, इथे c1 upon c2 पण चेक करावं लागेल. c1 upon c2 10 आहे 7 आहे, म्हणजे 10 c1 upon c2 इथे लिहितो. c1 upon c2 it is 10/7. therefore here a1 upon a2 is equal to b1 upon b2, but this is not equal to the third ratio c1 upon c2. मग असं जर कंडिशन असेल तर द गिवन इक्वेशन हॅव्हिंग नो सोल्युशन, म्हणजे ग्राफ तिथं पॅरलल आहेत दोन्ही लाईन्स. ओके. इन द थर्ड केस a1 upon a2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इट इज 1/2. इन फर्स्ट इक्वेशन the coefficient of x is a 1. In second equation coefficient of x is a 2. therefore a1 upon a2 is 1/2. b1 upon b2. In first equation coefficient of y is a 1
and in second equation coefficient of y is a 2, so b1 upon b2 is 1 upon 2. Then find c1 upon c2, coefficient of first equation, the constant term in first equation is 10 and the constant term in second equation is a 20. Simplify करायला simplest form मध्ये it is again 10 1s are 10, 10 2s are 20, it is 1 by 2. That means here the all three ratios, a1 upon a2, second ratio b1 upon b2, and third one is a c1 upon c2. These three ratios are equal. If the three ratios are equal, the given simultaneous equation have infinite solutions. ऑब्झर्वेशन आपण हे फाइंड आउट करू शकतो. ओके, तुम्हाला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन देऊन तुम्हाला विचारू शकतात हाऊ मेनी सोल्युशन्स हॅविंग दिस गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. त्यावेळी प्रत्यक्षात ते सॉल्व करायची गरज नाही. या पद्धतीनं तुम्ही या रेशोवरून रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करा, मग कम्पेअर करा, मग तुम्ही डिसाईड करू शकता. ओके, इफ द रेशोज आर लाईक दिस, first two are equal, not equal to the ratio of the constant term, then the simultaneous equation having zero solutions. If these two ratios a1 upon a2 and b1 upon b2 are not equal, at that time the given simultaneous equation having the one and one solution. आता for example असे अनेक examples तुम्ही लिहू शकता. x plus y is equal to 7, 2x plus y is equal to 8. ओके, इथं a1 upon a2 1 by 2 आला, b1 upon b2 1 upon 1, both are not equal. सो ह्याचं जे सोल्युशन आहे ओरली आपण सांगू शकतो दिस इक्वेशन हॅव्हिंग अ वन अँड ओनली वन सोल्युशन. इथं मी ओरली एक एक्झाम्पल लिहितो. सपोज x plus 2y is equal to 10 and second one is a 3x plus 6y is equal to, suppose it is a again 10. Then here the a1 upon a2 1 by 3, b1 upon b2 again 2 by 6 means it is a 1 by 3. हे दोन्ही इक्वल आले, a1 upon a2 आणि b1 upon b2. मग हे c1 upon c2 10:10 means 1:1 जे इक्वल नाही, जे या फॉर्ममध्ये आले. हे जे इक्वेशन्स आहेत विदाउट सॉल्विंग दिस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड वी कॅन डिसाइड द हाऊ मेनी सोल्युशन्स इट हॅव ओनली 0 सोल्युशन. ओके, मग इथं या पद्धतीने इक्वेशन तुम्ही लिहू शकता. फॉर ओरली x plus 2y is equal to 7, 2x plus 4y is equal to 40. In this equation a1 upon a2 1 by 2, okay, b1 upon b2 2 by 4 means it is again 1 by 2, and the ratio of constant term 7 upon 14, it is again 1 by 2. Here these three ratios are same. Okay, this equation having a infinite solutions. In this way only by with observation you can decide the number of solutions of given simultaneous equation. काय म्हणतो लक्षात आलंय का बघा. काही जरी अडचण असेल तरी तुम्ही तसं विचारू शकता. ओके, परत शाळा चालू झाल्यावरती आपण आणखीन हे डीपमध्ये किंवा आणखीन सविस्तर आपण याच्यावरती डिस्कशन करू शकतो. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. व्यवस्थित जर तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघितला असेल, शक्यतो हेडफोनचा वापर करा. व्हिडिओमध्ये आवाज क्लिअर नाही तर हेडफोन जर वापरला, हेडफोन इयरफोन काय म्हणतात बघा, त्याचा वापर जर केला तर यू विल व्हेरी क्लिअरली, तुम्हाला ते समजेल सुद्धा. सो व्हिडिओचा वापर करत असताना, व्हिडिओ बघत असताना नीट बसून बघत जावा, कारण त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होणार. ओके, थँक्यू.